बापरे, खरंच की असं तुम्हाला रिॲक्ट करायला लावणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर आज मी तुमच्यासोबत जी कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2025 झाली, 4 जानेवारी 2026ला झालेला पेपर, त्याच्यामधले सायन्सचे क्वेश्चन्स दाखवणार आहेत, जे ॲक्च्युली PYQमधून रिपीटेड आहेत किंवा PYQमध्ये त्याचा आपल्याला डायरेक्ट रेफरन्स मिळतो असे क्वेश्चन्स दाखवणार आहे. अँड डेफिनेटली ते पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की यार खरंच हे माझ्या आधी का लक्षात आलं नाही. सो आधी आलं नसेल पण ॲटलिस्ट इथून पुढच्या एक्झामसाठी ते तुमच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय. पहिलाच प्रश्न जोडा लावामध्ये आलेला, अल्फा, बीटा, गॅमा आणि किरणोत्सर्गाचे एकक हे एका बाजूला दिलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला दिलेले होते त्याच्याबद्दलची म्हणजे किरणोत्सर्गाचे एकक आणि बाकी अल्फा बीटा गॅमाबद्दलची थोडक्यात माहिती. ठीक आहे. आता आपण ज्या वेळेला रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा किरणोत्सारिता अभ्यासतो त्यावेळेला या गोष्टी तर आपण अभ्यासतो, पण समजा याच्यातलं मला माहितीच नाही आहे तरीही तुम्हाला ॲटलिस्ट एक गोष्ट लक्षात येते ज्यावेळेला असे प्रश्न वाचतात. जे स्टुडंट नवीन आहेत ज्यांना काहीही माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगते, ज्यावेळेला असे प्रश्न वाचतो त्यावेळेला जरी तुम्ही तो टॉपिक अभ्यासलेला नसेल तरी ॲटलिस्ट तुम्ही गेसवरून कसं जाऊ शकता. किरणोत्साराचं एकक म्हणजे आता इथे ऑप्शन जर पाहिले, किरणोत्साराचं एकक इलेक्ट्रॉन किंवा उच्च ऊर्जेचे फोटॉन किंवा हेलियम अणू हे असणारच नाही आहे. त्याचं एकक काय असायला पाहिजे, क्युरी असायला पाहिजे. आणि इतकं जरी तुम्हाला माहिती असेल तरी 3ला 1 वाला एकच पर्याय आहे, त्याच्यावरून तुमचं उत्तर इथे बरोबर येत असतं. ठीक आहे. पण आता मी PYQ बद्दल बोलतेय तर मग अल्फा बीटा गॅमा हे किरणोत्साराचे एकक याच्याबद्दल कधी प्रश्न येऊन गेलाय का आयोगाचा? गट व मुख्य परीक्षा 2024 म्हणजे या कंबाईनच्या परीक्षेच्या आधी झालेली आयोगाची परीक्षा, राज्यसेवेच्या जस्ट आधी झालेली जी परीक्षा होती, आय थिंक आधी ग्रुप बीची झाली नंतर ग्रुप सीची झाली. तर हा जो पेपर होता याच्यामध्ये तुम्हाला गॅमा किरणांचा गुणधर्म विचारलेला आणि थांबा लगेच फक्त गॅमाच विचारलंय मॅडम आणि मग ॲज इट इज कुठे रिपीट झालंय असं कुठलीही रिॲक्शन देऊ नका. कारण मी याच्यापूर्वी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की PYQ ॲनालिसिस कशाला म्हणायचं असतं. मी ॲज इट इज PYQ वाचला आणि सोडून दिला, त्याला PYQ ॲनालिसिस म्हणत नाहीत, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, जर तुम्हाला इथे गॅमा किरणांबद्दल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बीटा किरणांचा पण उल्लेख आलेला आहे, याचाच अर्थ तुम्ही गॅमा आणि बीटा किरणांची माहिती वाचणं अपेक्षित असतं. ठीक आहे. सो इथे गॅमा किरणांबद्दल दिलेलं आहे की 2 एकक धनभार असतो, त्याच्यानंतर बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही, गॅमा किरणांमध्ये ऋणभार असतो. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नावरून तुम्ही गॅमा किरणांचा अभ्यास केला मग तुम्हाला ॲटलिस्ट इतकं कळलं की ज्यावेळेला आपण गॅमा किरणाचा अभ्यास करतोय त्यावेळेला आपल्याला बीटा पण अभ्यासलं पाहिजे, त्यावेळेला आपण अल्फा पण अभ्यासलं पाहिजे. हा टॉपिक तुमचा अभ्यासून झाला, या प्रश्नाचं उत्तर येईल. आता तुम्ही म्हणाल हा तर इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे, इझी कॅटेगरीतला आहे, पण हा त्यांच्यासाठी इझी आहे ज्यांनी थोडंफार अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दाखवते मी तुम्हाला. आता हा होता ग्रुप बी मुख्य 2024ला विचारलेला. हा ग्रुप बी मुख्य 2023ला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात भेदक कुठले किरण आहेत, कोणते सर्वात भेदक आहे, त्याच्यात परत अल्फा, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन, गॅमा दिले. अल्फा आणि गॅमा दिले म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस करताय तिथे हे तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, आता हे मी फक्त 2 दाखवल्या. हा जो पेपर पाहिला ना आपण आय थिंक ग्रुप बी मेन्सचा की ग्रुप बी मेन्स 2024 की 2023 या पेपरमध्ये एका पाठोपाठ एक असे 2 प्रश्न आलेत याच्यावरती रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती. आणि आम्ही म्हणजे ज्यावेळेला ॲनालिसिस घेत होतो चॅलेंजमध्ये त्यावेळेला आम्ही मेन्सचे सगळे पेपर्स म्हणजे 2023-24चे ग्रुप बी ग्रुप सीचे प्लस 2022चे ग्रुप बीचे सगळे पेपर्स PSI, STI, ASO, SR हे सगळे केलेले होते. सो या पेपरमध्ये जेवढे पण प्रश्न आलेले आहेत तुम्ही जर व्यवस्थित ते अभ्यासले असतील तर त्याच्यातले इतके म्हणजे 2023-24 ते मेन्सचे तर इतके क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झाले तिकडे, पण आपला तो पॉईंट ऑफ व्ह्यू नसतो. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे आता हा तर तुम्हाला अक्षरशः शॉक देऊन जाईल. ठीक आहे. हा प्रश्न आहे कालचा 4 जानेवारीचा. एकीकडे तुम्हाला वनस्पती गट दिलेत, एकीकडे उदाहरण दिले शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, आणि इकडे काय दिले सायकस, लायकोपोडियम, फ्युनारिया आणि क्लॅमेडोमोनस. ठीक आहे. तर आपण हिरवे शैवाल वगैरे पाहिले त्यावेळेला आपण पाहिलेलं होतं हे सगळं, ट्रिक्समध्ये मी तुम्हाला दिलेलं होतं. आता पहा, म्हणजे मी दिलं म्हणून नाही आलं, आता पहा हा ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2025चा प्रश्न आहे, हा ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2023चा प्रश्न आहे. या पेपरमध्ये हे जे दिले ना जोड्या लावा, आयोगाने एक शब्द पण नाही बदलला, एक शब्द पण नाही बदलला, ॲज इट इज तिकडचं उचलून इकडे टाकले. मी हिस्ट्रीचा जो तुम्हाला प्रार्थना समाजाचा प्रश्न दाखवला
त्याचे जे पर्यायी उत्तर आहेत ना, ऑप्शन सब ऑप्शन जे असतात, ए बरोबर, बी बरोबर, ए बी बरोबर, ते सुद्धा ॲज इट इज आयोगाने टाकले. तुम्ही काय म्हणतात 3-4 प्रश्न रिपीटेड आहेत मॅडम. अरे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यूच तो आहे की आम्हाला असं वाटतं की तुम्हाला अपेक्षित काय असतं, त्या आयोगाने प्रश्नासोबत उत्तर पण द्यायला पाहिजे तिथे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं देईल, त्यावेळेला तुमचं समाधान होईल. तोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही की PYQ आणि आयोगानेच हेल्प केलेली आहे. तुम्ही काय करणार, तोपर्यंत तुम्हाला एक अपेक्षा असते की मी कुठेतरी हजारो लाखो रुपयांची फी भरावी जी माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे आणि मी तिथे क्लास करावा, त्यावेळेला मी अभ्यास केला, हा फील तुम्हाला येतो. तुम्हाला जरी 1000 वेळा ओरडून सांगितलं ना की आयोगाचे PYQ जे आहेत, जे क्वेश्चन पेपर आहेत, तेच तुमचे सगळ्यात मोठे गुरु आहेत, नाही ते नाही. कारण फुकटच्या गोष्टीची किंमत नसते. आणि हे मला सुद्धा खूप जाणवायला लागले की मी खूप जास्त प्रमाणात फुकट देते, सो त्याची व्हॅल्यू नाही आहे बिलकुल. ठीक आहे, हे मला खूप चांगलं जाणवायला लागले. पण ज्यावेळेला समोरचा माणूस तुम्हाला ओरडून सांगतो, अरे एकदा ऐकून तर पहा, ॲज इट इज क्वेश्चन रिपीट आहे. ठीक आहे, सो हा प्रश्न तर जसा तुम्हाला अपेक्षित असतो तसा रिपीट आहे. तरी पण जर कोणी चुकवला असेल तर मग आता कमाल आहे. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांचा गट ॲग्नाथाशी संबंधित आहे? स्कॉलिडॉन, डॉगफिश. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला आपण ट्रिक घेतलेली आहे सुपर क्लास स्पायसेसची, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं स्कॉलिडॉन डॉगफिश. गल्लीतला डॉन कोण? डॉगफिश. आठवत असेल, नसेल आठवत तर व्हिडिओज पाहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर रॅटस दिलाय, पेट्रोमायझॉन दिलाय आणि लोरिस दिलाय. आता आम्ही ज्यावेळेला अनालिसिस करत होतो, आमच्यासमोर आला होता ग्रुप सीचा पूर्व परीक्षेचा, आय थिंक 1 जूनला झालेला पेपर असेल. या पेपरमध्ये पेट्रोमायझॉनवरती डायरेक्ट प्रश्न आलेला. मी आर्थ्रोपोडाच्या व्हिडिओमध्ये बोलले ना, मला एक आठवत नाही आहे नाव, पेट्रोमायझॉन ते नाव होतं. तर पेट्रोमायझॉनमध्ये डॅशद्वारे अँटीकॉग्युलंट्स रवले जाते. आता जर तुम्हाला पेट्रोमायझॉनबद्दल प्रश्न येऊन गेलाय तर तुमचं काम आहे ना हे, की पेट्रोमायझॉन कुठे येतो, कुठल्या गटामध्ये येतो, कुठल्या संघामध्ये येतो, त्याची काय माहिती आहे, कुठल्या वर्गात येतो, हे पाहणं तुमचं काम आहे ना. जर तुम्ही नसेल पाहत तर मग ऑब्विसली PYQचा तुम्हाला फायदा नाही. PYQचा काय जगातला कुठलाच शिक्षक तुम्हाला शिकवू शकत नाही. ठीक आहे, सो पेट्रोमायझॉन एक आहे आणि आय थिंक हॅगफिश एक आहे. हे 2 आहेत. मिग्झिन असं काहीतरी नाव आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही, प्लीज क्रॉस चेक करा. हे 2 आहेत जे ॲग्नाथाशी संबंधित आहेत. मग आता जेव्हा आम्ही याचं ॲनालिसिस केलं ना, पेपर झाल्यानंतर ग्रुप सीसाठी म्हणून ॲनालिसिस करताना आम्ही या पेपरचं ॲनालिसिस केलं. आम्ही पेट्रोमायझॉन तर पाहिलाच, ठीक आहे, इथे जे उत्तर यायला पाहिजे, पेट्रोमायझॉन तर पाहिला. स्कॉलिडॉन आम्ही ऑलरेडी पाहिलेला, तो आम्ही रिपीट केला. रॅटस आम्ही काळा उंदीर तर पाहिला, पण त्याच्यासोबत जे बाकीचे उंदीर आहेत ना, उंदरांची वेगळी नावं आहेत, ते पण आम्ही करून घेतले. लोरिस आहे, तो पण आम्ही पाहिला आणि तो कुठल्या वर्गामध्ये येतो, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे पण पाहिलं. आणि मी अजूनही सांगते तुम्हाला की रिसेंटली आयोगाने सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये विचारलेली, प्रीला मेन्सला विचारलेले सस्तन प्राण्यांच्या जोड्या लावा आणि त्याच्यामध्ये कांगारूचं नाव मॅक्रोपस वगैरे दिलेलं होतं, जी त्याची सायंटिफिक नाव आहेत ती दिलेली होती. सो आयोग तसावाला क्वेश्चन उचलून इकडे रिपीट करू शकतो ग्रुप सीला. सो तुम्ही थोडंसं त्याच्या बाबतीत सजग राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो पेट्रोमायझॉन म्हणू नका की नवीनच प्रश्न आलाय आणि मग तुम्हाला कोणीतरी सांगतं की हे प्रश्न स्किप करण्यासारखे असतात. सायन्स यावेळेला स्किप करण्यासारखे क्वेश्चन्स नव्हते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकारण्यास किंवा गोठण्यास मदत होते. शाळेत असल्यापासून शिकलाय तुम्ही, फार काही अवघड नव्हतं. पण PYQ कुठे आहे तेव्हा? PYQ मध्ये विचारलेलं आहे, कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? जीवनसत्व A, D, E आणि K. ॲटलिस्ट ऑप्शनचं ॲनालिसिस म्हणून तरी जीवनसत्व K पाहिलेलं असायला पाहिजे तुम्ही. असाच प्रश्न जीवनसत्व क वरती विचारलेला आहे आयोगाने, जीवनसत्व अ वरती विचारले. सगळे जीवनसत्व विचारून झालेत. माझं काम आहे की मी जीवनसत्व बघायला पाहिजेत, जी कंबाईंड ग्रुप बी अँड सीची प्री झालेली 2023ला, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हे 2 प्रश्न पहा, वनस्पतींची जी पोषक द्रव्य असतात, मूलद्रव्य असतात, त्याच्याशी रिलेटेड आहे. पहिला प्रश्न, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचं कोणतं लक्षण आहे? डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल परवा शेअर केलाय की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं की हे तुम्ही कसं ओळखू शकत होतात आणि बाकी त्या टॉपिकची इन्फॉर्मेशन पण दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरोसिस म्हणजे काय माहिती असायला पाहिजे होतं, विल्टिंग काय माहिती आहे, लीफ कर्लिंग माहिती आहे. जर या 3 कन्सेप्ट माहिती आहेत तर तुमचं उत्तर येतं नॅक्रोटिक स्पॉट्स. हेही जरी माहिती नसेल, गेस कसा लागतो मी काल पण सांगितलं तुम्हाला की ज्याच्यामध्ये पानाचा गडद हिरवा रंग, ज्याच्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान कण जे आहेत ते दिसतात, म्हणजे असे काहीतरी स्पॉट टाईप काहीतरी दिसत असेल, त्याच्यावरून तुम्ही नॅक्रोटिक स्पॉट्सपर्यंत पोहोचू शकत होतात. कारण कर्लिंग, विल्टिंग हे जे आहे ते थोडंसं दुमडणे, मुरगळणे याच्याशी रिलेटेड असतं. ठीक आहे, आणि क्लोरोसिस म्हटलं की क्लोरोफिलचा अभाव प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, सो त्याचा रंग बदलतो, ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. देन पुढचा प्रश्न होता, वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? आता इथे मॅंगनीज, तांबे, झिंक, बोरॉन दिले.
दिले. याचा अर्थ काय, वनस्पतींमध्ये आवश्यक असणारी जी खनिज आहेत किंवा मूलद्रव्य याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. हा 4 जानेवारीचा पेपर होता. आता हा पेपर झालाय गट ब मुख्यचा 2023ला. इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसते? नायट्रोजन, कॅल्शियम, बोरॉन, आयर्न आहे. प्रश्न त्या टॉपिकशी रिलेटेड, त्या टॉपिकशी पण नाही, त्या पॉईंटशी रिलेटेड आहे. त्या पॉईंटशी डिरेक्टली रिलेटेड प्रश्न आहे. मग हा जर प्रश्न आला तर माझं काम आहे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे काय होतं, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय होतं, बोरॉनच्या कमतरतेमुळे काय होतं, आयर्नच्या कमतरतेमुळे काय होतं आणि याचे फायदे काय आहेत वनस्पतींना, का आवश्यक आहे हे पाहून घेणं. हा झाला ग्रुप बी मेन्सचा. हा ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2021चा प्रश्न आहे, जिथे तुम्हाला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वनस्पतीतील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहे. इथे अगेन तुम्हाला न्यूट्रिएंट्सच विचारलेले आहेत, पोषक द्रव्यच विचारलेली आहेत जी वनस्पतींशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, इथे पण दिसते तुम्हाला. ठीक आहे, ही सगळी जी वनस्पतींची आवश्यक असणारी पोषक द्रव्य आहेत. आता इथेच नाही, हा गट क मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. भातावरील खैरा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? अगेन कुठल्या, आता तुम्ही भातावरचा खैरा रोग म्हटलं की वनस्पतींचे रोग आणि रोगकारक तिकडे जातात, पण इथे पोषक द्रव्य पण विचारलेत ना. काम आहे आपलं की पोषक द्रव्य करून घेणं. ठीक आहे, एवढंच नाही, एक सेकंड, पुढे एक प्रश्न दाखवते मी तुम्हाला. हा प्रश्न गट ब पूर्व परीक्षा 2019चा. एक सेकंड, गट ब पूर्व परीक्षा 2019चा हा प्रश्न आहे. इथे विचारले खालीलपैकी वनस्पतींमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलाय? नत्र दिलंय म्हणजे नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, गंधक आहे. दिलंय की नाही? इतक्या वेळा जर प्रश्न आलाय सेम टॉपिक वरती, ही माझी ड्युटी आहे की मी तो प्रश्न जो आहे तो रिपीट करायला पाहिजे, तो टॉपिक जो आहे तो व्यवस्थित अभ्यासायला पाहिजे. ठीक आहे, सो हे 2 तुमच्या लक्षात आले असतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? हा कालचा प्रश्न आहे. बॉक्साईट, मॅल्काईट, गॅलिना, डोलोमाइट. ठीक आहे, आता हा 4 जानेवारीचा पेपर आहे. गट क पूर्व परीक्षा 2021ला प्रश्न आलाय. डॅश डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातुक आहे. ठीक आहे, इथे हॅलाइट दिले, क्रिओलाइट दिले, पायरोक्युराइट असेल, क्युसाइट दिले इथे, त्याच्यानंतर पायरोल्युसाइट दिले, त्याच्यानंतर चाल्कोसाइट आहे. आता ज्यावेळेला इथे ॲल्युमिनियमची धातुकं विचारलेत, माझं काम आहे की ॲल्युमिनियमची धातुकं मी पाहायला पाहिजेत. आय थिंक मी यूट्यूबवरती व्हिडिओ दिलाय की नाही मला माहिती नाही, पण मी क्लासमधल्या मुलांना सगळी जी महत्त्वाची धातू आणि धातुका आहेत त्याच्या ट्रिक सहित दिले की हे कसं लक्षात ठेवायचं. बऱ्याच लोकांचं हेही असतं एक्झामच्या पूर्वी, मला असं काही लोक म्हणायचं की एवढा सगळा ट्रिक मॅडम कधी लक्षात राहणार. अरे पण ज्या वेळेला तुम्ही त्या प्रॉपरली गेलेले असतात, आणि मी वॉरियर ऑफिसरच्या ट्रिकच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी सांगते की या ज्या ट्रिक असतात वॉरियर ऑफिसरच्या, याच्यामध्ये ट्रिकमध्येच दिलेलं असतं की तो टॉपिक कुठला आहे, कशाची ट्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. आणि मग आता कालचा प्रश्न आला की किती स्टुडंटनी माझ्यासमोर, मला किती स्टुडंटनी ती कमेंट पाठवली, सेफ डेंटिस्टच्या कॅफेमध्ये गेला मॅम थँक्यू. मग ते आठवलं ना, ॲटलिस्ट एक तरी तुम्हाला कळलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर हा क्ष किरणांबद्दलचा प्रश्न आलेला गट ब पूर्व परीक्षा 2025ला. आता मला क्ष किरण विचारलं म्हणजे मला फक्त क्ष किरणच माहिती पाहिजे असं असतं का? नाही. जो काही विद्युत चुंबकीय पट्टा आहे, इलेक्ट्रो स्पेक्ट्रम जे आपण पाहतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, तो जो पूर्ण पट्टा आहे त्याच्यामध्ये येणारे जे वेव्ज आहेत त्या मला माहिती पाहिजेत. आणि त्याच्या एका वेव्जवरती जरी प्रश्न आलेला असेल, एका रेवरती जरी प्रश्न आलेला असेल, तरी बाकीचे रेज करणं ही माझी ड्युटी आहे. हा क्ष किरणांचा प्रश्न होता, आत्ताच आहे. त्याच्या आधीच्याच पूर्व परीक्षेला गट व पूर्व परीक्षा 2024ला आलेला प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये विद्युत चुंबकीय वर्ण गटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती विचारलेली आहे आयोगाने. मग जर दृश्य प्रकाश, विजिबल लाईट विचारले, तर माझं काम आहे ना की मी रेडिओ पण करेन, मी अल्ट्राव्हायलेट पण करेन, मी गॅमा पण करेन, मी एक्सरे पण करेन, जेवढे आहेत इन्फ्रारेड पण करेन. आणि त्याची मी ट्रिक पण दिलेली आहे तुम्हाला की तुम्ही वेवलेंथनुसार कसं लक्षात ठेवू शकता, फ्रिक्वेन्सीनुसार कसं लक्षात ठेवू शकता. यूट्यूबवरती फ्रीवाला व्हिडिओ आहे, सो हे तुम्ही तिथे करून घेणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न ग्रुप बी पूर्व परीक्षा 2022ला आलेला, निर्जंतुकीकरण टळण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? इथे पण परत त्यांनी अतिनील किरणं दिली आहेत, इन्फ्रारेड दिलेली आहेत. म्हणजेच तुम्हाला एवढं माहिती आहे की विद्युत चुंबकीय पट्ट्यावरती प्रश्न येतात. माझं काम आहे की ते जे रेज आहेत त्यांची वेवलेंथ फ्रिक्वेन्सी ही मला माहिती पाहिजे, त्यांचा वेवलेंथनुसार फ्रिक्वेन्सीनुसार जो क्रम आहे तो मला माहिती पाहिजे, त्यांचा उपयोग कुठे कुठे होतो तो मला माहिती पाहिजे. जर बुकमध्ये एखाद्या स्पेसिफिक किरणाबद्दलचा त्याचा शोध कोणी लावला हे दिलेलं असेल तर तेही मला माहिती पाहिजे. म्हणजे हा टॉपिक मी रीड करायला पाहिजे, इतकं तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला
तर याच्याशीच रिलेटेड आणखी एक प्रश्न होता, खालीलपैकी कोणते तरंग यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे. याच्यामध्ये पण प्रकाश तरंग गट ब मुख्य परीक्षा 2023चा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न कालचा आहे, पृथ्वीच्या वातावरणाचे थर जमिनीच्या वरच्या दिशेने क्रमाने लावायचा. ठीक आहे. आता इथे तपांबर सगळ्यात खाली आहे, एकच ऑप्शन आहे तपांबरवाला. आत्ताचा राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे की नाही, आत्ता रिसेंटली झालेला, म्हणजे तुमची कंबाईन ज्या तारखेला होणार होती त्या तारखेला राज्यसेवेचा पेपर झाला, त्या पेपरमधला प्रश्न आहे तपांबराशी रिलेटेड, तो प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही राज्यसेवेचे पेपर पाहायचे का? हे पहा, ज्याला पास व्हायचं आहे ना, माझ्या स्टुडंटनी जेव्हा मला चॅलेंजमधला स्टुडंटनी विचारले की मॅम कुठले ॲनालिसिस करायचे, मी सांगितलेलं प्रायोरिटी बेसिसवरती ठेवायचं. पहिल्यांदा तर मला ग्रुप बीचे 17 ते 24 सगळे झाले पाहिजेत, ही माझी प्रायोरिटी पाहिजे. ग्रुप बीचे झाले की माझे ग्रुप सीचे झाले पाहिजेत. हे झाले की मला लगेच मेन्सचे करून घ्यायचे, ॲटलिस्ट 2023-24 ग्रुप बी आणि सी मला करायचे आहेत. अँड देन म्हणजे मेन्सचे, अँड देन तरीही मला असं वाटतं की माझ्याकडे वेळ शिल्लक आहे, मग मी राज्यसेवेचे असे टॉपिक करेन, असे प्रश्न करेन जे माझ्या कंबाईंडला पण ते टॉपिक आहेत. आणि कालच्या पेपरमध्ये राज्यसेवा मेन्समधून, राज्यसेवा प्रीमधून खूप क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेत. काही क्वेश्चन ॲज इट इज राज्यसेवेचे इकडे उचललेत. मी फक्त ग्रुप बी मधले आणि सी मधले प्रश्न तुमच्या समोर घेऊन आली आहे. राज्यसेवेचे प्रश्न आयोगाने विचारले तिकडे. मग आता हा तुमचा कॉल आहे की तुम्ही काय करणार आहात. पुढचा प्रश्न आहे, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिके जे आहे त्यांची अणुवस्तुमान संख्या. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत, हा प्रश्न ॲज इट इज तुम्हाला PYQ मध्ये दिसत नाही, पण कार्बनचे जग या टॉपिकवरती किती प्रश्न आलेत आत्तापर्यंत तुम्ही आठवून सांगा. कार्बनची अपरूप विचारलेली आहेत, हिऱ्यावरती प्रश्न विचारलाय, ग्राफाईटवरती प्रश्न विचारलाय, फुलड्रिन्सवरती प्रश्न विचारलाय. आपण म्हणजे कार्बनमध्ये अल्काईन जे शिकतो आपण तिथे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कार्बनचे जग आयोगाचा फेवरेट टॉपिकमधला एक टॉपिक येतो. इम्पॉर्टंट लिस्ट ज्यावेळेला आपण काढतो त्याच्यातला तो टॉपिक येतो. मग कार्बनचा अणुवस्तुमान आणि अणुअंक तुम्हाला माहिती असायला नको. ठीक आहे. सो हा प्रश्न असं म्हणू नका की मॅम हा PYQ मध्ये नाही. आता कार्बनचे टॉपिक सगळे काढत बसायची मला आवश्यकता नाही वाटली, कारण तुम्ही तेवढे सुज्ञ असाल, तुम्ही तेवढा अभ्यास केला असेल असं वाटलं, म्हणून हा प्रश्न असा घेतला. दुसरा आहे मोलुस्काचा. आता कोणामध्ये हिंमत आहे त्यांनी ना कमेंट करून सांगा की मॅम प्राणी वर्गीकरणावरती एक पण प्रश्न नाही, मोलुस्कावरती एक पण प्रश्न नाही. मी तुम्हाला दाखवून देईन प्रश्न आहेत, फक्त मला टाइम नव्हता वाया घालवायचा की विनाकारण काढत बसण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्हालाही हे प्रामाणिकपणे माहिती आहे. गोगलगायवरती प्रश्न येऊन गेले ना, ते कवचावरती वगैरे. मोलुस्काचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. मोलुस्कावरती आलेत, ऑर्थ्रोपोडावरती आलेत, ॲनिलिडा तर फेवरेट आहे आयोगाचा, प्लॅटीहेल्मिंथस आलेलं आहे, पोरिफेरा. एक संघ नाही असा की जिथे प्रश्न आलेले नाही आहेत. आणि मग आता ती प्राण्यांची नावं फार अवघड आहेत मॅम, लक्षात ठेवायला कठीण जातं. अरे मोलुस्कासारखा संघ फक्त एक 40 ते 45 सेकंडचं सॉन्ग आहे, त्या सॉन्गमध्ये सगळीच्या सगळी नावं लक्षात राहतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅम नाही लक्षात राहत, तर मग तुम्ही ते सॉन्ग ऐकलं नाही आणि म्हटलेले नाही आहात. एक वेळ ऐकायचं, लिहायचं आणि म्हणायचं. दुसरी तिसरीची मुलं ही गाणी म्हणून दाखवत आहेत. अतिशयोक्ती करत नाहीये, पण खरोखर म्हणून दाखवत आहेत. मॅडम तुम्ही व्हिडिओ पाहत असला तर सांगा तुमचा मुलगा पाहतो आणि हे गाणं म्हणतो म्हणून. ठीक आहे. सो असे काही स्टुडंट आहेत माझ्याकडे की ज्यांची मुलं हे गाणं म्हणतात आणि त्यांचं संघ पाठ झालं, पण तुमचा का नाही होत आहे. ॲनिलिडाचं सेम मी सगळ्या उदाहरणांची ट्रिक दिली. ऑर्थ्रोपोडाची परवा मी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. त्याच्यानंतर पोरिफेरा आय डोंट नो मी यूट्यूबवरती दिले की नाही, पण क्लासमध्ये दिले, क्लासमध्ये सगळ्याची दिली आहे. इकायनोडर्माटाची दिलेली आहे. असा कुठला संघ नाही आहे की ज्याची ट्रिक मी दिलेली नाही आहे. सगळ्या संघांच्या ट्रिक्स मी तुम्हाला दिल्यात प्राण्यांच्या नावासहित. सो तुम्ही ते पाहणं तुमचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं प्राणी वर्गीकरणाचं, म्हणजे हे PYQ वरती आधारित आहे, हे मान्य करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा प्रश्न होता, कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात, त्या प्रक्षेपणांना काय म्हणतात. आता पहा, हा प्रश्न तुम्हाला एखादा टीचर सांगेल स्किप करण्यासारखा होता, पण ज्या स्टुडंटनी ॲनालिसिस केलं ना वॉरियर ऑफिसरचं, त्या स्टुडंटनी थोडं डोकं लावलं असतं आणि ते एक्झाम हॉलमध्येच लावलं असतं, बाहेर आल्यावर नाही. त्याने प्रश्न काळजीपूर्वक वाचला असता, कारण सायन्समधले सगळेच प्रश्न स्किप करण्यासारखे असतात असं नाही. इथे पहा की त्यांनी सरळ म्हटलंय रुचिज्ञान कलिका असतात, टेस्ट बर्ड्स असतात, मिशीसारखे असतात टेस्ट बर्ड्स. मग मिशीसारखे टेस्ट बर्ड जे असतील तर ते दात कसे असतील, 3 ठिकाणी दात दिलेलं आहे. याचं उत्तर मी ॲटलिस्ट रिस्क घ्यायची तर जिथे माझं 100% चुकणार आहे अशा ठिकाणी न घेता मी इथे स्मार्टली रिस्क घेऊन बारबेल उत्तर दिलं असतं आणि ते त्याचं करेक्ट उत्तर आलं असतं. कारण फक्त टेस्ट बर्ड या शब्दावरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत होतात की रुचिज्ञान कलिका आहेत म्हणजे दात नसतील.
ठीक आहे. तर काही प्रश्न सायन्सचे असे असतात ज्याची उत्तरं तुम्ही लॉजिकनी देणं किंवा जिथे थोडंसं प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं असतं तरीही उत्तर येतात. आता ज्यांना फार कठीण जाते त्यांनी जर यावेळी सायन्स केलेलं असेल ज्या पद्धतीने मी आत्तापर्यंत सांगितलं तर तुम्हाला ते इझी वाटेल. ज्यांना मी एक अशी मुलगी आहे की सायन्स ज्यावेळेला मी MPSCची एक्झाम देत होते सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट मी कम्प्लिटली स्किप करायचे. मी त्या सब्जेक्टकडे पाहायचे पण नाही. फार तर मी 1-2 वर्षाचे PYQ पाहत असेन. अदरवाईज माझ्याकडे सायन्सचं बुकही नव्हतं कारण मला सायन्सची भीती वाटायची. पण ज्यावेळेला 2018ची प्री आणि मेन्स झाली, मेन्स नंतर माझ्याकडे वेळ रिकामा होता आणि मग त्यावेळेला असं वाटलं की काय करायचं आणि मग मेन्स झाल्यानंतर बराचसा वेळ मध्ये गेला आणि त्यावेळेला मग मी काही मुलांचे क्लास पण घेत होते. तर ते क्लास घेताना ज्यावेळेला माझं पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी शिकवून झाला तर सायन्स घ्या म्हणायला लागली मुलं आणि मग मला प्रश्न पडला की सायन्स तर मला कठीण जातं, मी काय करणार. आणि मग त्यावेळेला मी स्वतःवरती सायन्सवरती काम करायचं ठरवलं आणि मी ज्यावेळेला सायन्स करायला लागले, एका वेगळ्या मेथडनी जायला लागले, ते मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि आज मला सगळ्यात जास्त कॉम्प्लिमेंट्स किंवा सगळ्यात जास्त कौतुक माझं सायन्स शिकवण्याबद्दल होतं. कारण सायन्स हा विषय जे स्टुडंट सायन्स बॅकग्राऊंडमधून नाही आहेत त्यांना पण हे इझी वाटायला लागले. सो मला असं वाटतं की तुमची जर ती कमतरता असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे नाही जमत आहे मला, हे डिफिकल्ट वाटतंय, तर तुम्ही त्याच्यावरती काम करा. तुम्हाला डेफिनेटली ते इझी वाटायला लागेल. तुम्ही फक्त सायन्सचे ट्रिकचे व्हिडिओज जरी केले ना आपल्या चॅनलवरचे तरीसुद्धा कितीतरी सायन्सच्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, प्लेलिस्टमधले व्हिडिओज पाहिले तरी. सो हा प्रश्न तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकत होतात. त्याच्यानंतर ABO रक्तगटाचा शोध, हा थोडासा प्रश्न मी असं म्हणेन, हा म्हणजे रक्तगटावरती प्रश्न आले पण हा ॲक्च्युली पूर्ण PYQ मधून कव्हर होईलच असा नाही आहे. पण जर समजा विल्यम हार्वेबद्दल प्रश्न येऊन गेलेला असेल तर तिथे हे करणं अपेक्षित असेल. बट नसेल तरी पण मी समजू शकते. बट ॲटलिस्ट 9 ते 10 क्वेश्चन्स आहेत जे डिरेक्टली PYQ मधून तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जागतिक मधुमेह दिन हा GKचा क्वेश्चन आहे. सो आता हा ABO रक्तगटाचा जर प्रश्न आलाय तर थोडक्यात माहिती सांगते. ABO रक्तगट ABO हे जे आहेत कार्ल लँडस्टीनर यांनी त्याचा शोध लावलाय. AB रक्तगट म्हटलं तर डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी त्याचा शोध लावलाय. RH फॅक्टरचा जर आपण विचार केला तर लँडस्टीनर आणि विनर याच्यावरती आय थिंक RH फॅक्टरवरती एकदा येऊन गेला प्रश्न. आणि रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. ठीक आहे, तर सायन्सचे क्वेश्चन रिपीट होतात, तुम्ही असं म्हणू नका की होत नाहीत. लास्ट टाइम जो शैवालवाला प्रश्न आलेला तो पण रिपीटेड क्वेश्चन होता, जसाच्या तसा रिपीट झालेला होता. आणि आत्ता येणाऱ्या ग्रुप Cला पण मी तुम्हाला दाखवून देईन की प्रश्न रिपीट होतात. PYQच्या रेफरन्समधून प्रश्न आलेत. आता फक्त मुद्दा हा आहे की PYQ तुम्ही करताय की नाही. मी मुलांचं ज्यावेळेला 100 डेज चॅलेंज घेतलं त्यावेळेला मी चॅलेंज घेताना सुरुवातीला मुलांना सांगितलेलं की ग्रुप बीचं ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल 17 ते 24. पण चॅलेंज संपेपर्यंत ग्रुप बी 2017 ते 24, ग्रुप C 18 ते 24, ग्रुप बी मेन्स 22 ते 24, ग्रुप C मेन्स 23 आणि 24 इतकं ॲनालिसिस त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये 1.5 महिन्यामध्ये फक्त ॲनालिसिस करत होतो आणि त्याचं तुम्हाला दिसेल, रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी दिसतील. ठीक आहे, मी काही बढाया मारायच्या म्हणून सांगत नाही. माझा मुद्दा हा आहे, तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा तुम्ही लाख रुपयाच्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास करा. तुम्हाला PYQ ॲनालिसिसला ऑप्शन नाही आहे. आणि ज्यांना असं वाटतं की 3-4च प्रश्न येतात मॅडम येत नाहीत, त्यांनी हे 3-4च खेळत बसा. आणखी तुमच्या 3-4 वाऱ्या घडून जाऊ देत. मला काही प्रॉब्लेम नाही, माझं काही नुकसान आहे. तुम्ही असं म्हटलात म्हणून माझं काही लॉस होतोय असं थोडीच आहे. मला फरकही नाही पडत त्या गोष्टीचा, कारण मला माहिती आहे की मी जे तुम्हाला सांगते किंवा मी ज्या माझ्या स्टुडंटना सांगितलेलं आहे आणि त्यांना त्याचा किती फायदा झालेला आहे. आणखी एक गोष्ट, मी शेवटच्या 3 दिवसात कुठली चूक करायची नाही, एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर कुठली चूक करायची नाही, याच्याबद्दलचे जे व्हिडिओ अपलोड करते त्याचा खरंच बारकाईने विचार करत जा. कारण एक्झाम हॉलमध्ये जाताना तुम्ही तितकेसे सिरियस नसता, पण जेव्हा हॉलमधून बाहेर येतात ना त्यावेळेला मुलं मला म्हणतात की मॅडम ही गोष्ट तुमच्या आधी तुम्ही मला सांगितलेली, ऐकली असती तर बरं झालं असतं, त्याचं फार वाईट वाटते की ती नाही ऐकली आणि माझं हाताने नुकसान झालं. सो काही गोष्टी ज्या असतात ना त्या वेळेलाच फॉलो करायच्या असतात, नंतर त्याच्यावरती रडून काही फायदा नसतो. ठीक आहे, सो जर तुम्हाला आत्ता जे काही लेक्चर झाले याची PDF हवी असेल, आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, तो जॉईन करू शकता. तिथे मी ही PDF शेअर करेन. बाकी सब्जेक्टमध्ये पण जर तुम्हाला असंच वाटत असेल की येस मॅम PYQचा रेफरन्स द्या, तरीही तो मी देईन, असं काही प्रॉब्लेम नाही. बट सायन्समध्ये बरेच जण म्हणतात की PYQ रिपीट होत नाहीत, रिफ्लेक्ट होत नाहीत, PYQचा सायन्सचा तितकासा फायदा होत नाही. बट PYQचा फायदा होतो, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की PYQ ॲनालिसिस कसं करायचं. म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं, तो पॅट्रोमायझॉनवाला प्रश्न आला ना, आम्ही रॅटस कंप्लीट करून टाकला तिथेच की काय आहे हा. ज्यावेळेला तो लास्ट इयरचा मॅक्रोपसवाला प्रश्न आलेला, मेन्सला आहे ॲक्च्युली तो, पण त्याचं करताना आम्ही सस्तन प्राणी जे आहेत ते पूर्ण वर्ग करून टाकला तो आम्ही. सो तुम्हाला
तो टॉपिक, तो प्रश्न आला की तुम्हाला त्या टॉपिकला कम्प्लिटली टच देता आला पाहिजे आणि शेवटच्या दिवसांमध्ये हे जे ॲनालिसिस आहे ते रिवाईज करायचं असतं. बाकी कुठलं फ्रीमध्ये हे मिळालं, फ्रीमध्ये ते मिळालं, एक्झामच्या 4 ते 5 दिवस आधी फ्रीवालं इतकं काही मिळतं तुम्हाला की तुम्ही गोंधळून जातात. पण मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी जे केलेलं आहे ते जर प्रॉपरली केलं या शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये तर तुम्ही नेहमी इतर विद्यार्थ्यांच्या पुढे असता. आता ॲटलिस्ट ग्रुप सीला तरी या चुका करू नका ज्या ग्रुप बीला झालेल्या असतील. नको त्या गोष्टींच्या मागे पळत बसू नका. जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते परफेक्ट करा, ते प्रॉपरली रिवाईज करा आणि छान पद्धतीने हा पेपर जो आहे तो द्या. ठीक आहे. मला आशा आहे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, याच्यात जे मी बोलले ते पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. अदरवाईज डिसलाईकचं बटन ओपन आहे. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी सायन्स हार्ड जात असेल तर सायन्ससोबतच इतर सब्जेक्टसुद्धा तुम्ही इकॉनॉमिक्स, राज्यघटना वगैरेचे पण लेक्चर पाहू शकता. ते पण मी त्याच पद्धतीने घेतलेत. सो जर तुम्हाला ते डिफिकल्ट जात असतील तर तुम्ही आपली जी प्लेलिस्ट आहे ती पाहू शकता. अर्थसंकल्पावरती ग्रुप बीला जास्त प्रश्न नव्हते किंवा प्रश्न नाही दिसला म्हणून अर्थसंकल्प इम्पॉर्टंट नाही आहे असं समजू नका. ग्रुप सीला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावरचं लेक्चर पण पाहून घ्या. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि फ्रेश माइंडने अभ्यास करा. नको त्या निगेटिव्ह गोष्टींच्या डिस्कशनमध्ये पडू नका. ठीक आहे. बाय बाय. थँक्यू.